नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. JEE मेन्स प्रथम फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, विद्यार्थ्यांची गरुड भरारी. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष एक होण्याची चर्चा खोटी, रविकांत बरपे यांची माहिती. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असून देखील मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. आणि 12वी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून, बोर्डाकडून प्रत्येक केंद्रांना सक्त सूचना जारी. पाहुयात सविस्तर वृत्त. जानेवारी 2024 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या JEE मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मधील इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. यामध्ये धनंजय धुमाळ याने 99.86% मिळवत कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय. अथर्व दळवी 99.82% मिळवत कोकण विभागात द्वितीय आलाय. इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE मेन्स या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी JEE मेन्स या प्रथम फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मेहनत आणि जिद्द तसेच चिकाटी या बळावरती यश प्राप्त केलंय. जानेवारी 2024 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या JEE मेन्स या परीक्षेमध्ये 5 विद्यार्थ्यांनी 99% पेक्षा अधिक तर 17 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून रोटरी स्कूलच्या यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रोटरी प्रशालेमध्ये पार पडला. खरं आहे, JEE मेन्स ही परीक्षा ही ऑल ओव्हर इंडिया एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंगसाठी असते. या परीक्षेचे 2 अटेम्प्ट असतात. एक अटेम्प्ट असतो जानेवारीत आणि दुसरा असतो साधारणपणे एप्रिलमध्ये. आणि ह्या अटेम्प्टमध्ये ज्यांना खूप छान गुण मिळतात ते पुढे IIT साठी जी परीक्षा असते एंट्रन्स एक्झाम, ज्याला JEE ॲडव्हान्स म्हणतात, त्या परीक्षेसाठी पात्र होतात. तर ह्या फर्स्ट अटेम्प्ट जी आता जानेवारीमध्ये झाली त्यात आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे उत्तुंग यश मिळवलं आहे. पण सांगायचा आनंद विशेष असा होतो की आतापर्यंत जे मार्क मिळालेले होते त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट पर्सेंटाईल यावर्षी मुलांना मिळालेला आहे. आणि धनंजय धुमाळ म्हणून जो मुलगा आमचा विद्यार्थी आहे तर त्याने आता 99.83% हा एवढं उत्तुंग यश मिळवलं आहे की एवढं पर्सेंटाईल आतापर्यंत कोणालाही कधीच मिळालेलं नव्हतं. आणि सांगायला विशेष आनंद असा होतो की पूर्ण कोकणातलं म्हणजे अगदी पनवेलपासून खाली कणकवलीपर्यंत धरूया, ह्यामधले पहिले 3 विद्यार्थी हे आपल्या शाळेतले आहेत. आणि ह्या तिघही विद्यार्थ्यांना तर यश मिळालेलं आहेच, पण विशेष बाब अशी की 99%च्या वरती आमच्या शाळेचे 5 जण आहेत. साधारणपणे 95%च्या वरती आमचे 17 जण आहेत आणि 80%च्या वरती आमचे साधारणपणे 33 मुलं आहेत. तर ह्या सगळ्या मुलांना चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन तर मिळणारच आहे, पण ज्यांना 90%च्या वरती मार्क मिळालेले आहेत असे साधारणपणे 20च्या वरती विद्यार्थी जे आमचे आहेत ते हे सगळे 20च्या 20 विद्यार्थी JEE ॲडव्हान्ससाठी सुद्धा आता ते क्वालिफाय झालेले आहेत. आणि त्यांनी हा अभ्यास असाच चालू ठेवला तर मला अशी खात्री आहे की यावर्षी रेकॉर्ड नंबरनी IIT मध्ये सुद्धा ही मुलं जातील. सबसे पहले हमारे सभी बच्चों को जो JEE मेंस में क्वालिफाई हुए हैं उन सभी को बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयाँ. और JEE एडवांस इसी तर्ज पर वो और अच्छा करे, ये हम सभी लोग आशा और विश्वास के साथ फिर से लगे हुए हैं. सबसे ज़रूरी बात यह है कि क्या ऐसा चीज़ें हैं रोटरी में जो हमको कोकण में और पूरे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के पूरे कोकण रीजन में हम लोगों को पहले स्थान पर रखा है. तो उसका सबसे जो मेन कारण है 2-3 कारणों में, वो एक है कि यहाँ के टीचिंग स्टाफ, यहाँ के सारे टीचर्स वेल क्वालिफाइड और वेल एक्सपीरियंस्ड हैं. और हम सभी लोग कोटा के तर्ज पर उसी के
समतुल्य उसी के इक्विलिब्रियम सारी हम लोग स्टडी मटेरियल, हमारा डाउट सेशन का क्लासेस, हमारा सेल्फ स्टडी, और जब भी ऐसे किसी बच्चे को ज़रूरत होता है एक्स्ट्रा क्लास वगैरह का, हम सभी लोग उसको प्रोवाइड करते हैं। हेलो एवरीवन। और जैसा हम समझते हैं कि अन्य वर्षों की भांति इस बार भी हमारे यहाँ जेई मेंस में रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल का जेई मेंस का रिजल्ट जो हुआ बहुत ही अच्छा रहा, शानदार रहा है। और हमारे यहाँ बच्चे परसेंटाइल में 99 और 98.9 इस तरीके से परसेंटाइल लाए हुए हैं, जिसमें कि एक सार्थक डिंडे और डलवी और एक धनंजय धुमाल, ये सब बच्चे हैं जो कि बहुत ही अच्छे मतलब आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस दिए हुए हैं। और हम लोग स्पेशली फोकस करते हैं बच्चों के सेल्फ स्टडी पे, मतलब कि उनको सेल्फ स्टडी कैसे करवाएं और उनको स्टिमुलेट करें, जिससे कि वो सेल्फ स्टडी पे ज़्यादा टाइम दें और ज़्यादा से ज़्यादा डाउट पूछें हों। तो इस तरीके का हमारे यहाँ क्युरिकुलम है। खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मधील इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील अथर्व शेटवे यांनी JEE मेन परीक्षेमध्ये 99.35% निखिल रणजित सिंग याने 95.73% मिळवून भरघोस यश संपादित केले। हे विद्यार्थी JEE ऍडव्हान्स परीक्षेसाठी आता पात्र ठरले आहेत। तरी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार, नागेंद्र सिंग, मयंक शर्मा, आदर्श गौरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेट्टे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर SS अली आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात। नमस्कार, मैं विनोद कुमार सिंह पिछले 3 साल से यहाँ फिजिक्स पढ़ाता हूँ और पिछले 3 साल से यहाँ जेई और नीट का प्रिपरेशन कराया जाता है। जो हमारा पिछले साल का जो रिजल्ट था वो बेसिकली 3 या 4 बच्चे थे हमारे पास, जिसमें से हमने 3 रिजल्ट जेई में दिया और 1 रिजल्ट नीट में दिया था। इस साल जो है मेरे पास जो बच्चे थे 6 बच्चे थे, जिसमें हमने 4 रिजल्ट इस बार भी दिया। जो हमारा बेस्ट परसेंटेज जो है वो 99.35 है। और आप ये पूछेंगे कि आप लोग ये लग रहा होगा कि नहीं इतने कम स्टूडेंट जो है सेलेक्ट कैसे हुए, तो मेरे पास जो है नंबर ऑफ़ स्टूडेंट जो है बहुत कम है, तो इसके वजह से हमारा जो सिलेक्शन है वो नंबर ऑफ़ स्टूडेंट का जो कम हुआ है। सेकंड चीज़ ये है कि हमारा इस बार जो एक्सपेक्टेशन था रिजल्ट का वो काफ़ी हाई था, लेकिन उतना नहीं आया। तो नेक्स्ट टाइम जो है हम इस रिजल्ट से बेस्ट रिजल्ट देने की कोशिश करेंगे मेंस, और होपफुली एडवांस में हम बहुत अच्छा रिजल्ट लाएंगे। नमस्कार। श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल्स ह्या संस्थेने जी स्कूल चालू केली तेव्हापासून जर बघितलं तर आम्ही 1-2 वर्षापासून आम्ही जेई आणि नीट्स ह्याचे क्लासेस आम्ही इथे घेतो आणि त्यासाठी फॅकल्टीज जे आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीचे फॅकल्टीज ठेवलेली आहे आणि पहिल्याच वर्षी आमचा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट गेल्या वर्षी दिलेला आहे। आणि तो रिझल्टसुद्धा जसं विनोद सरांनी आता सांगितलं की 6 पैकी 4 विद्यार्थी आम्ही देऊ शकलो। त्यातला एक विद्यार्थी जो आहे नीटमध्ये गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं आहे आणि उर्वरितसुद्धा ॲडव्हान्समध्ये जे 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। ह्यावर्षी जर बघितलं तर आमच्याकडं आज बघितलं तर विद्यार्थी कमी संख्या असताना देखील रिझल्ट चांगल्या पद्धतीने कसे लावायचे ह्यासाठी जे प्लॅनिंग जे आहे ते विनोद सर किंवा इतर त्यांची टीम्स अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत आणि उत्तम पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा डेव्हलपमेंटमधून त्यांचं रिझल्टकडं कसं न्यायचं हे याच्यावरती खूप मेहनतीने काम करत आहेत। खेड तालुक्यातील ज्ञानदीप प्रशालेतील विद्यार्थ्यांनी JEE परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केलंय। तरी प्रशालेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी येथील विद्यार्थ्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना आपला आनंद व्यक्त केलाय। ऋषिकेश वसंत पाटील, मी ज्ञानदीप या विद्यालयाचा विद्यार्थी आहे। मला जेई मेन्समध्ये 99.47% मिळाले। तू जेई मेन्समध्ये तू 99.47 मार्क्स मिळवले, त्यासाठी तुला कुणाकुणाचं सहकार्य मिळालं, तुला कुणी मार्गदर्शन केलं
सर्वप्रथम मला माझ्या पालकांचं सहकार्य व मार्गदर्शन सर्वात जास्त होतं. त्याच्यानंतर माझे शिक्षक त्यांनी मला प्रत्येक वेळोवेळी गायडन्स दिला व मार्गदर्शन केले आणि माझ्या मित्रपरिवाराचं पण भरपूर सहकार्य होतं त्यांच्यामध्ये. तू तुझा अभ्यासाचं शेड्यूल टाईम टेबल काय बनवलं होतंस की कसं काय? माझं अभ्यासाचं शेड्यूल होतं. मी सकाळी 4 वाजता उठायचो आणि 4 ते 7 वगैरेपर्यंत अभ्यास करायचो आणि त्याच्यानंतर 8 ते 8 आमच्या शाळेत अभ्यास करून घ्यायचे. सकाळी दररोज आमच्या शाळेत टेस्ट पेपर व्हायचा. त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचे डिस्कशन व डाऊट सोडवून शिक्षक घेऊन टाकायचे. त्याच्यामुळं प्रत्येक कन्सेप्ट वगैरे क्लिअर होऊन जातो. आता नवीन विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? नवीन विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की दररोज कन्सिस्टंटली अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षक जे सांगतात त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवून आपण फॉलो केलं पाहिजे. माझं नाव सायन्स सर्जेराव उमेश. मला जेई फर्स्ट अटेम्प्टमध्ये 97.30% भेटले. मी ज्ञानदीपचा विद्यार्थी आहे. तू जेई अटेम्प्ट करताना डोळ्यासमोर कोणतं ध्येय उद्देश ठेवून जेई अटेम्प्ट केली होतीस? 10वी झाल्यानंतर मला कळालं की जेई हा असं पहिला अटेम्प्ट असतो व मला ज्ञानदीपकडून खूप चांगले मार्गदर्शन भेटले. त्यामुळे मला जेईबद्दल खूप इन्फॉर्मेशन भेटली आणि मग ज्ञानदीपच्या परिवाराने खूप सांगितलं. आता जेई नंतर पुढे काय? जेई नंतर IITमध्येच जायचं आहे. ॲडव्हान्स पण पडायचे, त्यामुळे मग चांगलं करायचं आहे पुढे. तर यासोबतच या कार्यक्रमानंतर माझे सहकारी राकेश कोळी यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे यांच्या सोबत संवाद साधत अधिक माहिती घेतली आहे. नमस्कार, आता आपण ज्ञानदीप इंग्लिश मीडियम बोलत होते. आता नुकतेच पार पडले जेई मेन्सच्या एक्झाममध्ये ज्ञानदीप इंग्लिश मीडियम मोरवंडे बोरज देखील भौगोलिक संपादन केलं आहे. त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल मोरे सर, नमस्कार. जेई मेन्स एक्झाममध्ये ज्ञानदीप इंग्लिश स्कूलने भौगोलिक संपादन केले. त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती. एकूण 38 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थी हे अबाव 90% आहेत. त्यापैकी फिजिओलॉजी 90 अबाव पर्सेंटेज आहे आणि 99.47चा आमचा पहिला विद्यार्थी आहे. तीनही विषयांमध्ये त्याला 98-99% मार्क्स मिळाले आहेत. दरवर्षी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 30 ते 35% विद्यार्थी हे क्वालिफाय होत असतात आणि याच्यातलेच विद्यार्थी काही मग पुढे IIT किंवा NITला पुढे पात्र होत असतात. या मुलांच्या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये ते सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यास करतात. साधारणतः 12वीचा जे सिलेबस आहे तो सिलेबस आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत संपवतो आणि मग त्यांच्या जेईच्या हिशोबाप्रमाणे पेपर घेणे, सराव परीक्षा घेणे, फुल टेस्ट घेणे आणि त्याच्यातून जे कोटा फॅकल्टी आपले आहेत ते कोटा फॅकल्टी या विद्यार्थ्यांचं जे काही पेपर होतात ते पेपर डिस्कस करतात आणि त्यांचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स करून क्लिअर करतात आणि अशा प्रकारे थोडंसं दरवर्षी काही ना काहीतरी आपल्या रिझल्टमध्ये ॲडिशनली आपण भर टाकतो आहोत आणि आमच्या परीनं विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त पर्सनली त्यांना एक थोडंसं लक्ष देऊन अगदी ॲव्हरेज मुलांपासून ते टॉपर्स मुलांपर्यंत सगळ्यांवरती वैयक्तिक लक्ष देऊन हा निकाल मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर जेई नंतर जेई ॲडव्हान्ससाठी देखील जे विद्यार्थी पात्र होते त्यांच्यासाठी काय प्रिपरेशन तुम्ही करणार आहे? नक्कीच जे विद्यार्थी आता अजून सेकंड अटेम्प्ट त्यांना द्यायचं आहे या सेकंड अटेम्प्टमध्ये अजून ह्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणारच आहे. जे अबाव 90%चे विद्यार्थी आहेत ते मागील वर्षाच्या गटात तुमच्या ॲडव्हान्ससाठी नक्कीच सिलेक्ट होतील आणि ॲडव्हान्ससाठी सुद्धा आपल्याकडे मुलांना मार्गदर्शन आपण करतो आहोत. आणि आता पुढची बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे पक्षांतर पाहता आगामी निवडणुका महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्ह आता दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसात काँग्रेसमधील 3 बड्या नेत्यांनी विविध पक्षात पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एक होण्याची चर्चा होती. मात्र यावर आता पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता म्हणून रविकांत संभाजीराव वरपे यांनी या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय. पाहुयात काय म्हणतायत रविकांत वरपे. माध्यमांवरती सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काँग्रेस विलिनीकरणाची चर्चेमध्ये कुठलंही तथ्य नाही. सदर बैठकीचा अजेंडा हा निवडणूक आयोगांना चिन्ह आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारीच्या बैठकीचा होता. यामध्ये कुठेही काँग्रेस बरोबर विलिनीकरणाची चर्चा झालेली नाही.
ज्या मंगलदास बांदल यांनी माध्यमांना हे वक्तव्य केलेलं आहे, त्या मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कुठलेही अधिकृत पदाधिकारी नाही आहेत. किमान त्यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठला संबंध देखील नाही आहे. हे त्यांचं खोडसाळ वक्तव्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी याचं खंडन केलेलं आहे. काँग्रेस बरोबर विलिनीकरणाची कुठलीही चर्चा अथवा संबंध नाही आहे. आम्ही येणाऱ्या काळातील लोकसभा विधानसभा निवडणुका ह्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार आहोत. धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या 5व्या दिवशी देखील ते उपोषणावरती ठाम आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसल्यापासून न अन्न न पाणी ग्रहण केलंय. मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावरती मनोज जरांगे पाटील हे अद्यापही ठाम आहेत. जरांगे यांची तब्येत गंभीर होताना दिसते. अशातच त्यांच्या नाकातून आता रक्तस्राव होत असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय. डॉक्टरांचं पथक अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नाडी आणि बीपी तपासणी करण्याचा प्रयत्न केला, पण याला देखील जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे नकार दर्शवला. आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावरती उपस्थित राहणं बंधनकारक आहे. पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिलं जाणार नाहीये, अशा बोर्डाकडून प्रत्येक केंद्रांना सक्त सूचना देण्यात आल्यात. बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेवेळी एकामागे एक नसणार आहेत. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर त्यांचे क्रमांक असतील. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची, पण आता ही पद्धत बंद करून पेपरच्या शेवटी 10 मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर आणि संगणक क्लास हे पेपर होईपर्यंत बंद राहतील, असं देखील बोर्डाने आता स्पष्टपणे जाहीर केलंय. भाषा विषयाशिवाय इतर विषयांच्या पेपरसाठी बोर्डाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल असे वेळापत्रक तयार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं बोर्डाने आवाहन केलंय. 4 दिवसापूर्वी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या बरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शिरसोलीचे रवींद्र जाधव, दहागावचे अयूब मसूरकर यांनी आता दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, महिला उपजिल्हा संघटिका मानसी विचारे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, दापोली शहर प्रमुख संदीप चव्हाण तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 13 फेब्रुवारी रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मागी गणेश जयंती निमित्ताने जामगे येथील वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदक देण्यात आले. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या वतीने मोदक, फळे आणि औषधे यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, सचिव सुरेश चिकणे, लायन्स विनोद मोरे आणि सदस्य उपस्थित होते. लायन्स क्लब कडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना येथील आजी आजोबांनी शुभ आशीर्वाद दिले आणि या क्लबचं तोंड भरून कौतुक देखील केलं. श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर दापोली येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्ताने दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी सभापती किशोर देसाई, नगरसेविका जया साळवी, देसाई, दळवी, राणे, रोहन केळसकर, विजू राणे, संदीप देसाई आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. खेड तालुक्यातील फुरुस नवतरुण मित्र मंडळ, नवरतवाडी आणि गावडेवाडी येथे
मागी गणेशोत्सवानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, फुरुस विभाग प्रमुख स्वप्नील पाटील तसेच सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेडमधील रोटरी प्रशालेमध्ये मागी गणेश जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्री गणेशाची प्रार्थना करत विद्यार्थ्यांनी मागी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। अनंत श्री विभूषित सद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीज धाम यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। 16 फेब्रुवारी रोजी श्री काळकाई मंदिर सभागृह भरणे नाका येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तरी आपण सर्वांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे करण्यात आलंय। खेड शहर मराठा समाज यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। रक्तदान करूया, प्रेमाची नाती जपूया या घोषवाक्याप्रमाणे केशव भोसले सभागृह मराठा भवन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तरी रक्तदान करूया, प्रेमाची नाती जपूया असे आवाहन खेड शहर मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आलंय। खेड शहर शिवसेनेच्या वतीने युवा नेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 17 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत सदर स्पर्धा खेड नगर परिषदेच्या मागे किशोरजी कानडे क्रीडांगण येथे संपन्न होईल। तरी गट क्रमांक 1 मधील 5वी ते 10वी मध्ये प्रथम पारितोषिक 11,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक 3,000 रुपये देऊन गौरवण्यात येईल। तर गट क्रमांक 2 मध्ये प्रथम पारितोषिक 21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये आणि उत्तेजनार्थ 2 क्रमांकांना प्रत्येकी 3,500 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि आमचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। खास करून ही आजची पत्रकार परिषद खेड दापोली मंडणगडचे कार्यसम्राट आमदार योगेश दादा कदम यांचा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून 16, 17, 18 असा भरीव कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करणार आहोत। याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळावी आणि त्याचं पत्रक आपल्यापर्यंत द्यावं यासाठी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती आमचे प्रवक्ते सन्माननीय सतीश चिकणे ते आपल्याला देतील। नमस्कार। नेतृत्व कसं असावं म्हणजे आमचे योगेश दादा कदम 7 नंतर आपण 2 गटामध्ये रेकॉर्ड स्पर्धा ठेवलेली आहे। रेकॉर्ड स्पर्धा कोणत्या प्रकारच्या आहेत तर पहिली 5वी ते 10वी पर्यंतची जी शालेय मुलं आहेत त्यांची आपण रेकॉर्ड ग्रुप डान्स ठेवलेले आहे। जे इथले आपल्या जवळपासच्या 15 शाळा आहेत त्यातला प्रत्येकातला एक चांगला जो रिपीट होणार नाही असे कार्यक्रम आपण ते ठेवलेले आहेत 5 ते 700 आणि नंतर खुला गट ठेवला आहे ग्रुप डान्स। तो रात्री त्याच्यानंतर पहिला गट संपल्यानंतर तो गट चालू आहे। ह्याच्यामध्ये आपण थीम दिलेली की शक्ती येतो त्यांनी धार्मिक देशावर किंवा एखाद्या चांगलं
असं व्हावं त्याच्यासाठी आपण उत्कृष्ट पारितोषिक आपण ठेवलेली आहे. म्हणजे पहिल्या गटाला 1, 2, 3 नंबर 4 नंबर ठेवलेले आहे, दुसऱ्या गटामध्ये 1, 2, 3, 4 नंबर ठेवलेले, चांगले ट्रॉफी ठेवलेले आहे आणि जेणेकरून युवक जेवढे असतील तालुक्यातले ते आपल्याकडं यावे आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावं असा आपण ग्रुप डान्स स्पर्धा आणि हा दुसऱ्या कार्यक्रम आहे. पर्यावरणातील बदल आणि बदलातून होणारे परिणाम या कार्यक्रमाअंतर्गत अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट खोपोली यांच्या मार्फत अत्याधुनिक पद्धतीच्या चुली वाटप करण्यात आल्या. बिरवाडी गुजर समाज हॉल येथे सुधारित चुलीच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला 80 ते 90% महिलांनी आपला सहभाग दर्शवला. सदर संस्था सुधारित चुली बसवण्याचे काम करत असून प्रामुख्याने चुलींमध्ये लाकडे जाळली जातात. या लाकडाची बचत व्हावी, वेळेची बचत व्हावी तसेच पर्यावरणाचे जतन करणे या उद्देशाने अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट खोपोली मार्फत हा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगण्यात आलं. दिलीप आखाडे, अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट खोपोली बिरवाडी शाखेतून बोलतोय. आज दिनांक 13/2/2024 रोजी जो पर्यावरणातील बदलातून होणारे परिणाम या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही सुधारित चुली बसवण्याचं काम करतो आहे, प्रमोशनचं काम करतो आहे. आणि ह्या ज्या चुलीमुळं पर्यावरणामध्येचा ऱ्हास जो होत चाललेला आहे, कारण चुलीमध्ये लाकडं जाळतात प्रामुख्याने आणि ती लाकडाची बचत व्हावी, वेळेचा बचत व्हावा आणि लोकांना रोजगार निर्मितीचं साधन व्हावं. ह्या कार्यक्रमामध्ये 80 ते 90% महिलांचा सहभाग आहे आणि महिलांचा कामाचा बोजा कमी करणं आणि वेळेमध्ये बचत करणं आणि महिलांना लाकडं आणण्यासाठी, जळण्यासाठी लाकडं आणण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याच्यात बचत करणं आणि पर्यावरणाचा जतन करणं या उद्देशाने हा सुधारित चुलीचा कार्यक्रमाचा वाटपाचा कार्यक्रम, आज प्रमोशनचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. इथून पुढे महिलांच्या वेळेत जर बचत झाली तर त्यांना इतरही कामे मिळतील आणि उपजीविकेच्या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये स्थानिक महिला आणि पारंपरिक जे चुली वापरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून. कारण घराअंतर्गत जे काही प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा हा जो कार्यक्रम आम्ही करतो आहे एकंदरीत. आणि त्याच्यातून पर्यावरणातून लागणारी जी लाकडं आहेत किंवा वृक्षतोड होते त्यांचं त्या कमी करणं आणि वृक्ष लागवडीसाठी पुढे जाऊन काम करणं हा एक आमचा ह्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि त्याच्यातून ग्रामीण भागातली उन्नती होईल आणि एक महिलांना रोजगार निर्मितीचं साधन निर्माण करता येईल का ह्या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रम आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. खेड शिवसेनेचे माजी नगरसेवक मिनार चिखले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेडमधील खांबतळे येथे गरजू कुटुंबांना शासन दरबारी पाठपुरावा करून श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अशोक भीमराव पवार यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. तसेच पुरामध्ये वाहून गेलेले राजश्री बापू जाधव यांचे रेशन कार्ड आणि सारिका सोमनाथ पवार यांना नवीन रेशन कार्ड सुपूर्द करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक राजेश बुटाला, उपशहर प्रमुख स्वप्नील सैथवडेकर, युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर, विभाग प्रमुख कौशल जाडकर, राकेश पवार, सुयोग चिखले, दादू पाटील, राजा बारटक्के हे देखील उपस्थित होते. खेड शहरातील बजमये इम्दादिया संस्थेच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 13 फेब्रुवारी रोजी खेड नगर परिषदेमार्फत जंतनाशक मोहीम राबवण्यात आली. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या मार्गदर्शनाखाली निलोफर काजी आणि विजय मोहिते यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सार्वजनिक हनुमान सेवा मंडळ यांच्यातर्फे हरिनाम ज्ञान यज्ञ आणि कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय. श्री सार्वजनिक हनुमान सेवा मंडळ मांडवे, कोसमवाडी, तालुका खेड या ठिकाणी 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हरिनाम ज्ञान यज्ञ आणि कीर्तन सोहळा संपन्न होईल. तरी दररोज पहाटे 4:30 ते 6 या वेळेत काकड आरती संपन्न होईल. संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रवचन आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत हरिपाठ, तर रात्री 9 ते 11:30 या वेळेत कीर्तन, त्यानंतर जागर होईल अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे.
21 फेब्रुवारी रोजी हवप श्रीहरी महाराज बाहेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात येईल, तरी भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्री सार्वजनिक हनुमान सेवा मंडळ कोसमवाडी यांच्यातर्फे करण्यात आलंय. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा दीपवाहिनी.